शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेतलाय। आमदार गायकवाड यांनी गुरुवारी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेचे तीव्र पडसाद सर्व स्तरातून उमटतायत। या प्रकरणी आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे प्रशांत आंबी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जवळपास 1.5 तास ठिय्या मारून बसले होते। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची ग्वाही दिल्यानंतर ते निघून गेले, पण पोलिसांनी आमदार पवार आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेल्यानंतर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे प्रशांत आंबी, त्यांचे कुटुंबीय तसेच डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी आज अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांची भेट घेतली। मात्र त्यांनी देखील दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। यानंतर आंबी यांच्या समर्थकांनी रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा आणि 28 एप्रिलला बुलढाणा इथं आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करा। पण ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे। आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे। त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय, पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय आणि उद्या किंवा परवा लोकशाही मार्गानं ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। यावेळी आंबी यांच्यासोबत आरती रेडेकर, स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, दिलीप पोवार, सुनील जाधव, दिलदार मुजावर, मुकुंद कदम, सीमा पाटील, सदाशिव निकम, VD पाटील, ॲडव्होकेट बन्सी सातपुते आदी उपस्थित होते।